हॅलो एव्हरीवन. चला आज आपण बघूया तुळशी विवाहाच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत, त्यामुळे तुमचं भाग्य बदलू शकतं. तर बघूया. यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की तुम्ही कोणत्या गोष्टीचं दान करायचं आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी परंपरेनुसार शालिग्राम आणि तुळशीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी काही उपाय करायचे आहेत, हे तुमचं भाग्य नक्कीच बदलणार आहेत. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. दिवाळीनंतर तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूंशी केला जातो. यंदा तुळशीचा विवाह 13 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रानंतर जागे होतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. असे करणे शुभ मानलं जातं. कन्यादान हे हिंदू धर्मात श्रेष्ठ दान मानले जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी ज्या जोडप्यांना मुलगी नाही किंवा त्यांना मुलगी व्हावी अशी इच्छा आहे, त्यांनी तुळशी मातेला आपली कन्या मानून कन्यादान करायचं आहे. या दिवशी कन्यादान केल्याने शुभ फळ मिळतात अशी मान्यता आहे. या दिवशी कपडे आणि दागिने दान करणे देखील सुद्धा शुभ मानलं जातं. असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने व्यक्तीला दुप्पट लाभ होतात. त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते, तसेच घरातील आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप अनन्य महत्त्वसुद्धा मानलेलं आहे. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते. तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शालिग्राम आणि माता तुळशीची पूजा विधीनुसार केल्यास जीवनात सुख समृद्धी येते. तर तुम्हाला सुद्धा या गोष्टींचं तुम्हाला दान करायचं आहे. त्यामुळे तुमचं हे भाग्य बदलणार आहे आणि तुमच्या घरातील सर्व आर्थिक संकटे दूर होतील. घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल. तुम्ही पण अशा प्रकारे तुळशी विवाहाच्या दिवशी या गोष्टी दान करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.